मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. मूर्खत्व वचने घेऊ पाहे ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. महाराज बाजावर ढेकणं आहे आणि तिथे सुखाने झोप लागावी अशी कल्पना करणं सुद्धा मूर्खाचं लक्षण आहे. वास्तविकता तिथे झोप कशी लागेल हो, ज्या बाजेवरच ढेकणं झाली त्या बाजेवर झोपेची कल्पना करणं हे मूर्खत्वाचं लक्षण आहे. त्याला शहाणं म्हणून चालेल का? एखादा किती झोपाळा असू द्या, किती झोपाळा असू द्या आणि त्याने इच्छा केली मला व्यवस्थित झोप लागली पाहिजे, परंतु मात्र झोपाळ्यांचे अनेक प्रकार असतात महाराज. काही काही तर इतके झोपाळे असतात, इतके झोपाळे असतात, मात्र त्या ठिकाणी एकाला दिवाळीच्या 5 दिवस सुट्ट्या लागल्या. आता सुट्ट्या लागल्याबरोबर यानं पत्नीला सांगितले बघ मला सुट्ट्या लागल्या बरं का, आता मी फक्त आरामच करणार आहे, बाकी कुठलंही काम मी करणार नाही, मला आता आराम करायचा आहे. तो आला ना महाराज तसं झोपून घेतलं. आता झोपला तर झोपला, अगदी दिवाळीचा दिवस उजडला तरी हा मात्र उठायला तयार नाही. उठा म्हणताय तरी उठायला तयार नाही. दिवाळीचा दुसरा दिवस आणि त्या दुसऱ्या दिवशी काय असतो? बलिप्रतिपदा. त्याचं नाव पाडवा. आणि मग मात्र त्या ठिकाणी हिला असं वाटलं, त्याला असं वाटलं उठा उठा. अहो ती म्हटली उठाव पाडव्याचं मला तुम्हाला ओवळायचंय. तेवढ्यात ते म्हणलं झोपू दे मला गप, तू तिकडच जाय तिकडच पाय. त्या बिचारीनं फोटो ठेवला आणि फोटोला ओवळलं तरी हा महाशय उठला नाही. बरं नाही उठला. आता पाडव्याचा दिवस गेला, पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस उगवला, ती भाऊबीजीचा दिवस आणि तिला जायचं महाराज. सगळं फराळ बिराळ सगळं तयार आणि तेवढ्यात मात्र तिला जायचं. सगळे डबे चांगले भरून घेतले कारण माहेरी न्यायचे होते ना, कारण माहेरात जास्त जीव असतो महाराज. आणि ते महिलेने सगळे डबे भरून घेतले आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी तिला सांगितलंय बघा मी माहेरी जाऊन येते, या डब्यामध्ये मात्र त्या ठिकाणी शेव आहे, इकडच्या डब्यामध्ये मात्र चिवडा आहे, इकडच्या डब्यात लाडू आहे, सगळे डबे उठा, हातपाय धुवा, आंघोळ करा, खाऊन घ्या. सांगितलं तिला मी जाऊन येते. ही गेली तिकडं महाराज. तिकडं गेल्याच्या नंतर भावाला ओवळलं. सगळं ओवळीचा कार्यक्रम आटोपला, सुखदुःखाच्या गप्पा मारल्या. सगळ्या गप्पा मारून मात्र ती निघाली. आली तरी हा महाशय झोपेलच होता. त्याला विचारला अहो ऐका ना मी काय म्हणते ऐका ना. हा म्हणला तुला सांगितलं ना जाऊन ये, नंतर बोला. हो ती जाऊन आली ना. कळतंय का मला काय सांगायचं? इतकी झोपाळू असतात महाराज, इतके झोपाळू असतात. पण कसाही झोपाळा असू द्या, किती झोप घेणारा असू द्या आणि त्याच्या बाजेवर ढेकून जर असेल तर त्याला झोपू देईल का? मग तिथे कल्पना मात्र झोपेची करणं हे सुद्धा मूर्खाचं लक्षण आहे. तसं संसार आहे, संसारामध्ये किती पैसा असू द्या आणि गडगंज संपत्ती असू द्या तरी तिथं सुखाची कल्पना करणं हे मूर्खत्वाचं लक्षण आहे. तुकोबाराय म्हणतात बाबांनो मी सुद्धा केला, अनुभवला, पण संसारामध्ये काय मिळालं? काय संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ कसा आहे प्रपंच, दुःख बांधवटी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किती सुख आहे, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख
पर्वत आहे एवढे. कुणाच्या प्रपंचात हो, याला वाटतं तो सुखी त्याला वाटतं हा सुखी, पण कुणाच्या प्रपंचामध्ये सुख आहे? अजिबात नाहीत महाराज. कारण जो देखियो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नाही रे. ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, सुखिया कोई नाही रे. तो कोणीच सुखात नाहीत महाराज. बंगल्यावाल्याला वाटतं झोपडीवाला सुखी, झोपडीवाल्याला वाटतं बंगलावाला सुखी. महाराज बंगल्यावाल्याला वाटतं झोपडीवाला सुखी, आणि मात्र झोपडीतला माणूस विचार करतो, बाबा याच्याकडे बंगला आहे, याच्याकडे गाडी आहे, रोज काही चांगलं चांगलं खात असाल, किती सुखी नाही का. पण बंगल्यावाला तो झोपडीवाल्याकडे पाहतो, याच्याकडे जरी झोपडी आहे पण हा सुखाने 2 घास तरी खातो. माझ्याकडे सगळं आहे, पाची पकवान नाही, पण मी फक्त पाहतो, खातोय कुठं? कारण मला डायबिटीस आहे. म्हणजे कुणाला कशाचं दुःख आणि कुणाला कशाचं दुःख. एक आहे एक नाही, कोठे काही. जिथं चणे तिथं दात नाही, जिथं दात आहे तिथं चणे नाही. ज्याला 100 एकर जमीन आहे त्याला मुलगा नसल्याचं दुःख आहे, आणि ज्याला 4-5 मुलं आहे त्याला जमीन नसल्याचं दुःख आहे. महाराज प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये दुःख आहे, तिथं सुख मिळू शकत नाही. मग महाराज म्हणतात सुखाची कल्पना करणं सुद्धा मूर्खत्वाचं लक्षण आहे. पण तुम्हाला अपार सुख जर प्राप्त करायचं असेल तर त्या दत्ताला आठवणं गरजेचं आहे. आणि हे महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात. लगेच ऐकतात, काही लोक विनंतीने ऐकत असतात, काही लोक मात्र रागवून ऐकत असतात, काही लोक मारून झोडून ऐकत असतात, आणि मात्र समजून सांगूनही ऐकलं नाही, विनंती करूनही ऐकलं नाही, रागवूनही ऐकलं नाही, मारूनही ऐकलं नाही, तर त्याला शेवटचा पर्याय
भावांनो, लोकांनी समजून सांगून जरी ऐकलं नाही तर दुसरा प्रकार विनंती करून सांगावं. विनंती करूनही ऐकलं नाही तर थोडं रागवून सांगायला हरकत नाही. रागवूनही ऐकलं नाही तर बोंबा मारून लोकांना सांगावं लागतं. जसं आम्ही बोंबा मारत फिरतो गावोगाव, तसं बोंबा मारून लोकांना सांगावं लागतं. पण बऱ्याचदा कदाचित कधी कधी फरकच पडलेला दिसत नाहीत महाराज. इतकं ओरडून इतकं बोलूनही लोकांमध्ये फरक पडत नाही. काय होतं माहितीये का, जोपर्यंत लोक मंडपात आहे तोपर्यंत आमच्या समोर अशा माना डोलवतात आणि म्हणतात हो बरोबर आहे, असंच करायला पाहिजे. पण एकदा का मंडप सोडला की त्यांना काय होतं त्यांचं त्यांनाच माहिती आहे. म्हणून मला सांगायचंय की ते आचरणात आणणं अत्यंत महत्वाचं आहे. बोंबा मारून सांगण्याचा प्रयत्न केला. बरं, बोंबा कशा मारल्या त्याचं एक उदाहरण सांगते ऐका. ज्यावेळेस रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकोबाराय यांना भेटायला येणार दोन साधू महात्म्यांची भेट आहे. रामदास स्वामी देखील भेटायला येणार आणि जगद्गुरु तुकोबाराय भेटण्यासाठी तयार राहणं, दोघांची भेट. पण नेमकंच त्या दिवशी इंद्रायणीला पूर आलेला आणि एका कडेला रामदास स्वामी आणि एका बाजूला जगद्गुरु तुकोबाराय. सर्व देहू गावचे लोक जमले. दोन साधू काय संवाद करतात ते आपण जरा ऐकूयात. कारण संवाद काय बोलतात, पण महाराज जमले तर त्यांचा संवाद काय असावा. कारण आता संवादाचे वेगळे प्रकार निघायला लागलेत महाराज. मला सांगायचंय की एक साधू दुसऱ्या साधूला भेटला की त्याच्याच लक्षणांचं बोलावं. एक महाराज दुसऱ्या महाराजाला भेटला की तिसऱ्या महाराजाची निंदा करू नये तर भेटण्याला अर्थ नाही. तर दोन महाराज भेटले आणि तिसऱ्याची निंदा चालू असेल तर महाराज लोकांचा भेटूनही उपयोग नाहीयेत महाराज. म्हणून दोघांचा संवाद ऐकायला येणं गरजेचं आहे. कारण साधूचं लक्षण आहेत महाराज. जो माणूस सगळ्यात शांत बसतो, शांत असतो, काही बोलत नाही, समजावं तो परिपक्व झालेला आहे, परिपक्व ज्ञान त्याच्याकडे आहे. आणि जो सारखंच बडबड 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 करत बसतो, समजायचं ते जरा कच्चं आहे. कारण परमार्थात पक्क आणि कच्चं याच्यात मोठा फरक आहे. माणसाने परिपक्व असावं. एखादी स्त्री जर पाणी आणायला निघाली आणि माठ भरला पण अर्धवट भरलेला जर माठ घेऊन ती जर कमरेवर घेऊन चालली तर तो माठ एक थेंब सुद्धा पाणी घरापर्यंत नेऊ देत नाही. सारखं डचमळत राहतं, डबडब करत राहतं आणि ते सगळं पाणी सांडून जातं. तसं एखादा व्यक्ती जास्त बका 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 बोलायला लागला की जेवढं आहे तेवढं सुद्धा ज्ञान गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने परमार्थामध्ये परिपक्व असावं, कच्चं नसावं. आणि परिपक्व असणारी मडकी जास्त बोलत नाही. तुम्ही साधूची लक्षणं पहा. साधू जास्त बडबड करत नाही. चांगली माणसं, ज्ञानी माणसं जास्त कुणाच्या विषयी बरळत बसत नाही, बोलत बसत नाही. हे साधूचं लक्षण आहे. आणि दोन साधू भेटणार, सर्व लोकांना आश्चर्य वाटलं. काय बोलणार काय बोलणार काय बोलणार. आपण त्यांचा संवाद ऐकूया. आणि म्हणूनच देहूगावचे सगळे लोक जमले. पण काय घडावत महाराज, रामदास महाराज तिकडे, रामदास स्वामी त्या बाजूला आणि जगद्गुरु तुकोबाराय या बाजूला. रामदास स्वामींनी जगद्गुरु तुकोबारायांना असं बघितलं आणि बघितल्याच्या बरोबर एक दगड उचलला आणि उचलल्याबरोबर मात्र त्या ठिकाणी तो पाण्यामध्ये टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर बुडबुडे वरती यायला लागले. तेवढ्यात मात्र रामदास स्वामींनी तुकोबारायांना खुणवलं. फक्त खुणवलं बरं का, बाकी काही बोलले नाही. खुणवलं आणि तुकोबारायांनी मात्र रामदास स्वामींना असं बोंब मांडल्यासारखं खुणवलं. तेव्हा मात्र रामदास स्वामींनी असा हात केला आणि रामदास स्वामी निघून गेले आणि तुकोबाराय सुद्धा निघून गेले. तेव्हा लोक सगळे जमले आणि लोक सगळे जमल्याच्या बरोबर मात्र सगळे लोक तुकोबारायला म्हणू लागले, तुकोबाराय, दोन साधूचा संवाद ऐकण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि तुम्ही तर काहीच बोलले नाही हो. कसं काय जमेल. आणि तुम्ही मात्र काही केलं नाही. त्यांनी असं असं केलं, तुम्ही असं असं केलं, त्यांनी असं केलं, तुम्ही निघून आले ते निघून गेले. नेमकं बोलले तरी काय. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, रामदास स्वामींनी पाण्यात दगड टाकला त्यावेळेला विचारलं, या मायारूपी सागरामध्ये हे लोक डुबलेले आहे, मात्र वरती बुडबुडे निघतायत, परंतु मात्र यांना जरा समजून सांगा यांचं काय चाललं असं विचारलं. यांना समजून सांगा यांचं काय चाललं विचारलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं, मी बोंबा मारून थकलो, बोंबा मारून सांगितलं, पण यांना कोणालाच कळत नाही. तेव्हा रामदास स्वामी म्हटले, नाही कळत ना, द्या सोडून, तुम्ही जा निघून, मीही जातो निघून. हरी हरी न म्हणता, हरी हरी न म्हणता तया थोर आली हरी हरी
त्यांना बोंबा मारून सांगितलं तरी हरीचं नाव कानी पडत नाही. ते हरी उच्चारण करत नाही, बोंबा मारून सांगितलं. आता बोंबा मारूनही त्यांना कळालं नाही, म्हणून आता शेवटची स्टेप. महाराज माणूस लईच वैतकला नाही एखाद्याला सांगून 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 सांगून, तर शेवटची स्टेप म्हणजे पाया पडून सांगणं. आणि मग तुकोबाराय म्हटले असं त्यांनी ऐकलं नाही, तसं ऐकलं नाही. आता मी पाया पडून सांगतो बाबा, लागून या पाया जनाविन वितो मुखी बोला दत्त. वारंवार तुमच्या पाया पडून सांगतो. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो मुखी नाम लागून या पाया विनवितो तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ. त्या विठ्ठलाचं चिंतन वेळोवेळी केलं पाहिजे. महाराज जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा पाया पडून सांगताय की बाबांनो तुम्ही त्याचं नाम घ्या, तुम्ही त्याचं नाम घ्या. तुम्हाला सुख पाहिजे ना, मग दत्त 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 मुखाला मात्र येऊ देणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. आणि त्याचं नाम घेतलं ना मैबाप मात्र सुख प्राप्त होईल. पण नेमकं झालं काय, आपण स्त्रिया पुत्र आणि संसारामध्ये इतकं गुंतलंय इतकं गुंतलंय, पण तिथं गुंतल्याच्या नंतर काय होईल हे सुद्धा महाराज भंगाच्या 30 स्त्रिया पुत्र तारा गुंत से पामरा, स्त्रिया पुत्र तारा गुंत से पामरा, स्त्रिया पुत्र पावसील तेरे तू
जीवनामध्ये जर सुख नसताना आपण जर गुंतत असाल तर तिथे अर्थ नाहीये. मग जीवनामध्ये त्याला आठवलं पाहिजे, त्याला साठवलं पाहिजे आणि जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे. पण परमार्थ करण्यासाठी उत्तम प्रकारचं सत्कर्म केलं पाहिजे. कारण जीव जोपर्यंत सत्कर्म करत नाही तोपर्यंत आपल्याकडनं परमार्थ होत नाही. महाराज सत्कर्माची व्याख्या आहे. आज संपूर्ण कीर्तनामध्ये कीर्तन नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण एवढी जरी व्याख्या लक्षात राहिली तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं असं मला वाटतं. सत्कर्माची व्याख्या आहे. काय म्हणावं सत्कर्म, कशाला म्हणावं सत्कर्म, तर ऐका. जे कार्य केल्याबरोबर पश्चाताप नावाची गोष्ट होत नाही त्याला काय म्हणावं, सत्कर्म म्हणावं. कर्म केल्याबरोबर पश्चाताप वाटत नाही त्याला काय म्हणायचंय, सत्कर्म म्हणायचंय. आता सगळे तुम्ही धर्ममंडपात बसलात, खरं बोलाल याच्यात काही शंका नाही. तुम्ही सगळे खरं बोलतात ना, घरी नसाल पण इथं खरं बोलाल याच्यात काही शंका नाही. अगदी खरं बोलतात म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारते, ऐका. तुमच्यापैकी कोण कोण असं आहे की ज्याला पश्चाताप झाला नाही त्यानं वर बोट करा. म्हणजे सगळेच पश्चातापी बसले का इथं? खरं बोलतात एवढं तरी बरं आहे. मला सांगायचंय की प्रत्येकाला पश्चाताप झालाय महाराज. कशावरून, जरा स्पष्टीकरण करते ऐका. जरा लग्नाच्या आधीचे दिवस आठवा, ज्यांचे झाले त्यांनी, ज्यांचे व्हायचे बाकी आहे त्यांनी मनोमन विचार करा. ज्यांचे लग्न झाले त्यांनी जरा आधीचे दिवस आठवा. लग्नाच्या आधी प्रत्येकाला काय वाटतं, माझं लग्न कधी होईल, काय वाटतं, लग्न कधी होईल. आता मला खरं सांगा, लग्न झाल्याच्या नंतर कोण कोण म्हणतं बरं झालं माझं लग्न झालं, कोण कोण म्हणतं, कोणीच म्हणत नाही. मग काय म्हणतात सांगू का, लोक म्हणतात लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. म्हणजे केलेल्या कार्याबद्दल काय आहे, पश्चाताप आहे. आणि मग केलेल्या कार्याबद्दल ज्या वेळेला पश्चाताप वाटतो त्याला सत्कर्म म्हणता येणार नाही. मग कर्म असं करा की ज्याच्याबद्दल कौतुक वाटलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, कौतुक वाटे झाली या वेचाचे, मला कौतुक वाटते, मी जे केलंय त्याच्याबद्दल मला कौतुक वाटतं. जीवनामध्ये एखाद्याचं कल्याण करता आलं ना महाराज तर कौतुक वाटलंच पाहिजे, कौतुक वाटलं पाहिजे. एखाद्याचं स्थळ जमवता आलं तर कौतुक वाटलं पाहिजे. पण सध्या मोडणाऱ्यांची संख्या वाढली आणि जोडणाऱ्यांची कमी झाली. एका गावात जमतच नाहीत महाराज, कारण मोडणाऱ्यांची संख्या वाढली ना. तुम्हाला सांगू का, कदाचित मात्र त्या ठिकाणी पुण्य जर कमवायचं असेल ना तर एखाद्याचं स्थळ जोडताना कधीच मोडू नका, कारण ते खूप मोठं पाप आहेत महाराज. जोडता आलं तर जोडा, पण आपल्या वाणीनं मोडणार नाही याची काळजी मात्र घेणं गरजेचं आहे. म्हणून जीवनामध्ये सत्कर्म करायचं ना तर एखाद्याचं स्थळ जोडता आलं ना ती स्तुती करण्यासारखं आहे, सत्कर्म म्हणावं त्याला. जीवनामध्ये कुणाचीच निंदा आपल्याकडनं होत नाही, हे सत्कर्म आहे. पण निंदेचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त वाढलाय महाराज सध्या. तुम्ही बघा, 2 तास लोक कीर्तन ऐकतात आणि कीर्तन आटोपलं की त्याच कीर्तनकाराचं कुटाळं करत बसतात. मग निंदेचा प्रादुर्भाव वाढलाय ना. जीवनामध्ये सत्कर्म करायचं असेल तर कुणाची निंदा करू नका. जीवनामध्ये कौतुक करण्यासारखी गोष्ट करायची असेल ना महाराज, कौतुकास्पद वागायचं असेल ना तर एक काम करा, मात्र माळ घातल्या कौतुक वाटू देऊ नका. तुम्ही म्हणाल ताई असं का बोलतात, याचं कारण आहे, माळ घातल्या कौतुक वाटावं या मताची मी मुळीच नाही. मग गळ्यातली माळ मरेपर्यंत टिकवता आली तर त्याच्याबद्दल कौतुक वाटलं पाहिजे. नाही असतात पण टिकवणारे खूप कमी आहे. खरं सांगू महाराज, तुम्ही कोटी रुपयाचा बंगला बांधला त्याच्याबद्दल कौतुक वाटून घेऊ नका. मग कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये मरेपर्यंत आईबाप सांभाळता आले तर त्याच्याबद्दल कौतुक वाटलं पाहिजे. बंगले तर सगळेच बांधतात पण आईबाप सांभाळणारी खूप कमी आहेत महाराज. म्हणून कौतुकास्पद एखादी गोष्ट करायची असेल ना तर असं वागणं गरजेचं आहे. मग सत्कर्म म्हणावं कशाला, एखाद्याचा मोठेपणा सहन होणं हे सुद्धा सत्कर्म आहे. पण बऱ्याच लोकांना दुसऱ्याचा मोठेपणा सहन होतच नाहीत महाराज. सध्या लोकांची पात्रताच घासरली, दुसऱ्याला मोठे म्हणणं हे अशक्य झालंय. आणि खरं सांगू का, सध्या लोकांना ऍसिडिटी झाली, ऍसिडिटी शारीरिक नाही बरं का, मानसिक ऍसिडिटी झाली, मानसिक. बऱ्याच लोकांना दुसऱ्याचा बंगला पाहिला तरी ऍसिडिटी वाढते. बऱ्याच बायकांना दुसऱ्या बाईच्या गळ्यात 4-5 तोळे सोनं पाहिलं तरी ऍसिडिटी होते. जळजळीचा प्रकार वाढलायत महाराज. खरं सांगू का, एक शब्द गावठी प्रकरणातला पण बोलून जाते, ऐका, महत्वाचा बोलते. माणूस जीवनामध्ये मळका असावा गड्या पण तो जळका नसावा. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर?
मळालेले कपडे असू द्या, गरीब खूप पाहिलेत महाराज, पण जळाऊ वृत्ती जीवनामध्ये नसावी. माणूस जीवनात तोच मोठा होतो, तो दुसऱ्याला जो मोठेपणा देतो तो आयुष्यामध्ये मोठा होत असतो. जो दुसऱ्याला नेहमीच कमी लेखतो तो कधीच मोठापणा मात्र त्यालाही मिळू शकत नाही, कारण तो दुसऱ्यालाच देत नाही, त्याला काय मिळणार आहेत महाराज. म्हणून जीवनामध्ये उत्तम प्रकारचं कर्म करायचं असेल तर तिसरी महत्वाची गोष्ट, जिवंत असेपर्यंत आईबापाची सेवा करा, हे उत्तम प्रकारचं कर्म आहे. बरेच लोक आम्हाला म्हणतात, सगळेच महाराज मंडळी आईबापावर का बोलायला लागले, दुसरं काही सुचत नाही का? महाराज वेदांत सांगितलं, शास्त्र सांगितलं, पुराण सांगितलं, पण ज्याला घरातलेच आईबाप कळाले नाही त्याला वेदांत काय कळणार आहे? ज्याला घरातलेच आईबाप कळाले नाही त्याला शास्त्र काय कळणार आहे, त्याला पुराण काय कळणार आहे? म्हणून स्वतःचं मातृत्व आणि पितृत्व कळालं पाहिजे. मी अनेकदा सांगत असते, जिवंत असेपर्यंत आईबापाला न दुखवणं हा करा परमार्थ आहे. तुम्ही 3 तास पूजा केली आणि घरातल्या आईशी 6 महिने बोलत नाही, तुमच्या परमार्थाला शून्य मात्र किंमत आहेत महाराज. जीवनामध्ये तुम्ही काय करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून जिवंत असेपर्यंत आईबापाची सेवा करा. पण दुर्भाग्य सांगू महाराज, सध्या लोकांना मोबाईल खेळायला वेळ आहे, पण आईबापाशी बोलायला वेळ नाही हो वेळ आईबापाशी बोलायला. 4-4 माणसं घरामध्ये बसलेली असतात, प्रत्येकाकडे मोबाईल असतो. अरे आई आपल्या चेहऱ्याकडे पाहत असते, तिला वाटतं एक शब्द तरी माझ्या मुलानं माझ्याशी बोलावं, पण सध्या मात्र मोबाईल मुलं खेळतात पण आईबापाशी बोलत नाही. सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे महाराज. किती कीर्तन ऐकलं, किती प्रवचन ऐकले म्हणजे आईबाप कळतील. जीवनामध्ये मातृत्व आणि पितृत्व कळणं फार महत्वाचं आहे. आईबाप कळाले पाहिजे, आईबापाला वेळ देता आला पाहिजे. पण मोबाईलने सगळ्या आयुष्याचाच खेळ करून टाकलायत महाराज, संपूर्ण आयुष्याचा खेळ करून टाकलाय महाराज. मला एकच सांगायचंय, इतका खेळकर मोबाईल आहे, वापरू नका या मताची मी मुळीच नाही. माझ्याकडे मोबाईल, तुमच्याकडे मोबाईल, आपण सगळेच वापरतो, पण इतका वापरू नका की नात्यांमध्ये दुरावा निर्माण होईल. एवढा तरी मोबाईल वापरू नये, कारण आईबापाच्या आणि मुलाच्या नात्यात सध्या दुरावा निर्माण व्हायला लागला. आज महाराष्ट्रामध्ये 75% घटस्फोट जर कोणत्या कारणाने होत असेल तर त्याला कारण मोबाईल आहेत महाराज. हा मोबाईल इतका घातक आहे की या मोबाईलमुळे वारकरी संप्रदायाला सुद्धा कलंक लागायची वेळ आलीत महाराज. अरे चालू कीर्तनात सुद्धा लोक मोबाईल मध्ये व्हॉट्सअप खेळत बसतात. हा वारकरी संप्रदायाला सगळ्यात मोठा कलंक आहे महाराज. मी नेहमी सांगत असते, ज्याला कीर्तनात बसायचं नसेल त्यानं बसूच नका, पण इथं बसल्याच्या नंतर मोबाईल पाहू नका, कारण आपल्यामुळे वारकरी संप्रदायाला कलंक लागेल. निदान असं तरी वागू नका, कारण आपल्या वारकरी संप्रदायासारखं श्रेष्ठ संप्रदाय या जगामध्ये दुसरा कोठेच नाही मिळणार महाराज. एवढा श्रेष्ठ वारकरी संप्रदाय आहेत महाराज. अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, संप्रदायासारखं श्रेष्ठ संप्रदाय नाही. अरे लाखोनी लोक जातात पण एकाच्याही केसाला मात्र धक्का लागत नाही केली, पण कितीतरी लोकांचे कांदे पाण्यात होते हे का कुणाला दिसू नये? कितीतरी लोकांचे बाग पाण्यात होते हे का कुणाला दिसू नयेत महाराज? अरे नोकरीवाल्याला विचारलं तुझी दिवाळी कशी गेली, तो आनंदाने हसून म्हटला माझी दिवाळी जोरात गेली, मुलांना कपडे घेतले, सगळं काही व्यवस्थित झालं. अरे पण कधीतरी शेतकऱ्याला विचारा त्याची यंदाची दिवाळी कशी गेली महाराज. यंदाची दिवाळी जर विचारली तर माझा शेतकरी राजा सहज डोळ्यात पाणी आणून सांगत होता, रात्री ताई सगळे दिवाळीची तयारी करत होते आणि रात्रीचे 2 वाजता पाऊस पडला तेव्हा बंगाला आम्ही फवारा मारायला गेलो. अरे फवारा मारून घरात आलो तर पुन्हा परत पाऊस पडला, कशी गेली दिवाळी काय सांगवत महाराज. पण एवढे हाल शेतकऱ्याचे, पण तरी सुद्धा मात्र स्तुती करावी वाटते महाराज. मला माझ्या शेतकऱ्याचा स्वाभिमान आहेत आणि अभिमान आहेत, याला एकमेव कारण आहेत महाराज. कारण सांगू, अरे नोकरीवाल्याचा पगार झाला नाही तर मात्र तो बहिणीला सांगतो ताई या दिवाळीला तू येऊ नको ग, माझा पगार झाला नाही, मी तुला काही करू शकत नाही. पण शेतकरी मात्र बहिणीला आवर्जून आणायला जातो. त्याला माहिती आहे यावेळेस दुष्काळ पडला तर काय झालं, पण माझी बहीण इथून बिना चोळी बांगडीची जाता कामा नाही, म्हणून स्वाभिमान वाटतो महाराज. अरे 4-5 महिने नोकरदाराचा पगार झाला नाही तर तो नोकरदार मात्र आईला सांगतो आई 5 महिने झाले ग पगार झाला नाही, एक काम कर तू मोठ्या भावात राहायला जाय. पण माझा शेतकरी विचार करतो काही झालं तरी चालेल पण माझे आईबाप माझ्या घरातून बाहेर जाता कामा नये. अरे इतकी आबळ असताना सुद्धा आईबाप सांभाळतो, म्हणून माझ्या शेतकऱ्याविषयी अभिमान वाटतो महाराज. म्हणून अभिमान वाटतं. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तगुरुरायांना माझी एकच प्रार्थना आहे, इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे, कारण आज शेतकऱ्याची गरज अगदी महाराष्ट्राला आहे महाराज. म्हणून माणूस म्हणून माणसाला जाणून घ्या. अरे सोनाऱ्याच्या दुकानात गेलो तर आपण भाव नाही करत,
डॉक्टरनी मागितले तेवढे पैसे देऊन टाकतो. मग मला सांगा हो, शेतकऱ्याच्याच पिकाचा भाव आपण का करावा? आपल्याला नाही कोणी जाणून घेणार, पण आपणच आपल्याला जाणून घेणं आज तरी गरजेचं आहे महाराज. म्हणून माणूस म्हणून वागा, माणूस म्हणून जगा, जीवनामध्ये परमार्थ करा. कारण ज्यांच्या भूमीत जन्माला आलोयत ना महाराज, त्यांचे गुण आपण घेतले पाहिजे. शेतकऱ्याला राजा मानणारा एकच राजा या मात्र महाराष्ट्रात होऊन गेला, ते म्हणजे माझ्या महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज. आणि तसा राजा या पुन्हा परत जगाला सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. अरे काय होता शिवाजी राजा, नाही केली त्यांनी मजा, सुखी केली त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा. अरे काही छत्रपती शिवाजी महाराज होते महाराज. आणि त्या महाराजांच्या राज्यात आपण जन्माला आलो, याच राज्यात शेतकऱ्याची हाल होता कामा नये. म्हणून त्यांचे गुण आपण आत्मसात केले पाहिजे. जीवनामध्ये परमार्थ करायचं म्हणजे 3-3 तास पूजा करायची नाहीये. माणूस म्हणून माणसाला जाणून घ्या. परमार्थ करायचं असेल तर स्वतःच्या आईवडिलांची सेवा करा आणि खूप म्हणजे खूप त्या प्रपंचात गुंतू नका. कदाचित त्या परमात्म्याचं चांगलं कर्म करून चिंतन केलं ना महाराज, तर मात्र परमात्म्याला सुद्धा शोधण्याची गरज नाही. कारण त्याचं चिंतन केलं तर तोच आपण झाल्याशिवाय राहणार नाही. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या दत्त पाय एका जनार्दनी चित्ती दत्त पाय. जनार्दनी चित्ती दत्त पाय चित्ती दत्त पाय पाय. दत्त पकाय झाली त्याची, दत्त रूप कायम झाली त्याची. त्याने तुम्हा सुख होईल अपार, त्याने तुम्हा सुख होईल अपार अपार दत्त दया सागर हाथ बाबा हाथ बाबा दत्तो दया साठी दिला म्हणाल तर मात्र देवी दिला देह भजना गोमटा. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा.
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.